राज ठाकरे यांनी काय करायचं हे फडणवीसच ठरवत आहे, संजय राऊत यांचा टोला। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात। महापालिकेच्या आगामी निवडणुकाआधी राज ठाकरेंना सोबत घेण्याचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। पालिका निवडणुकीत जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे राज ठाकरेंना सोबत घेऊन जाऊ, देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटलंय। त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे। राज ठाकरे यांनी काय करायचं हे फडणवीसच ठरवत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे। राज ठाकरे यांना खेळवलं जात आहे। राज ठाकरे हे भाजपच्या हातातलं खेळणं आहे हे आता स्पष्टपणे दिसत आहे। काल देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यातून तर आता हे स्पष्ट झालेलं आहे। राज ठाकरे हे भारतीय जनता पक्ष जसं सांगेल तशी भूमिका घेत आहेत। लोकसभेत, विधानसभेच्या निवडणुकीत आणि आता महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी काय करायचं हे देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत, अशा शब्दात संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंना टोला लगावला आहे। ह्यांना खेळवलं जात आहे। राज ठाकरे भाजपच्या हातातलं खेळणं झालं हे आता स्पष्ट दिसतंय। काल देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालंय की राज ठाकरे हे भारतीय जनता पक्ष सांगतील त्या पद्धतीनं भूमिका घेत आहेत आणि त्याच्याविषयी मला आता मत व्यक्त करायचं नाही। लोकसभेत, विधानसभेत, आता महानगरपालिकेत देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत त्यांनी काय करायचं हे। एका बाजूला महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठी बोलायचं नाही, गुजराती मारवाडीमध्येच बोला असा भाजपचा आग्रह आहे। हां, दबाव आहे आमच्या लोकांवर, मराठी लोकांवर, आणि त्या भाजपचं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंनी काय भूमिका घ्यावी, राज ठाकरेंनी कोणाबरोबर जावं हे पत्ते पिस्तत बसले असतील तर त्या संदर्भातली भूमिका आहे ही राज ठाकरे यांनी जाहीर केली पाहिजे। आम्ही काय बोलणार? आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आम्ही आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू हे आम्ही वचन देतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।